टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी आज मुंडे कुटुंबाची भेट घेतलेली आहे। त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे होते, खासदार बजरंग बाप्पा सोनवणे होते। भैया काय सांगाल, आज आपण मुंडे कुटुंबाची भेट घेतलेली, सांत्वन केलेलं आहे, काय सांगाल? हे बघा, हे जेव्हा असे खूप प्रकार झालेले आहेत, हे दोन कुटुंब जे आहेत, देशमुख कुटुंब आणि मुंडे कुटुंब, जेव्हा संतोष अण्णा देशमुख त्यांचं जी घटना झाली होती त्या संदर्भात जेव्हा हे प्रकार बाहेर आले किंवा सर्व लोकप्रतिनिधींनी ते मांडले, सभागृह झाले असेल किंवा लोकांनी मांडले, लोक रस्त्यावरती उतरले, त्याच्यानंतर हे सगळे विषय म्हणजे आज आम्ही या मुंडे परिवारांना भेटायला गेलो होतो, ती ताई त्यांचे मुलं ज्या पद्धतीने सुप्रियाताईंना बोलत होते की गुन्हा दाखल करून सुद्धा म्हणजे ज्यांनी केलंय हे सुद्धा त्यांना माहिती आहे। आज परळीमध्ये सगळ्या लोकांना माहिती आहे की खरी परिस्थिती की कशामुळे तो मर्डर झाला आहे, काय कारण आहे, सगळ्यांना माहिती, पण कुणी बोलत नाही आहे। भैया 15 महिने उलटून गेले, 16 महिने चालू आहे, अजूनही कुठलाही तपास नाही आहे, काही नाही, फक्त एक साधे एक पथक नेमण्यात आलेलं आहे। एसपींची दोनदा त्यांनी भेट घेतली कुटुंबांनी। हे बघा, ही परिस्थिती हे एक प्रकरण आहे, असे अनेक प्रकरण आहेत, म्हणून या संदर्भातलं आम्ही सर्वच जण आता जसं संतोष अण्णा देशमुखचं आम्ही पाठपुरावा करतो त्या पद्धतीने सुप्रियाताईंनी सांगितले की मुंडे कुटुंबातल्या ज्यांच्या अडचणी आहेत की यांच्या तपासामध्ये आम्ही या विषयामध्ये पुढच्या सभागृहामध्ये आम्ही विषय मांडणार आहोत। त्यांनी काल त्यांच्या मिसेसने काल मागणी केली होती की जे पोलीस अधिकारी ज्यांनी तपास केला होता त्यांची सुद्धा सीडीआर काढण्यात यावी। तोच परिस्थिती आहे ना, जे पोलीस अधिकारी आहेत, मला तिथं कळालं त्यांच्या बोलण्यावरून की जे त्यांच्याकडे ज्यांचा तपास होता त्याचे प्रमोशन झाले, म्हणजे किती उलटा विषय आहे। या संदर्भात सुद्धा कोणी बोलत नाही आहेत। आज त्यांच्या घरी आलो म्हणून ते धाडसाने बोलतात, तिथं सुप्रियाताईंनाही त्यांनी बरेच गोष्टी सांगितल्या, जे काही ह्या मागे सूत्रधार आहेत किंवा जे काही गुन्हेगार आहेत ते सुद्धा ते नाव त्यांची देणार आहेत पोलिसांना, त्यांनी नावं दिले त्यांना। नाही, पण त्या दिशेने तपास चालू आहे की नाही हेही तपासावं लागेल ना। जे सीडीआर जर तपासले त्यावेळेस ह्या दोन्ही प्रकरणामध्ये मी तुम्हाला सांगतो की पोलीस डिपार्टमेंटचं त्यावेळेसचे जे कोणी त्या पोलीस स्टेशनचे प्रभागी होते तिथं त्यांची सीडीआर जर तपासली आणि त्यांना गुन्हा नोंद न करण्यासाठी किंवा नाव न घेण्यासाठी जे कोणी फोन केले असतील, प्रेशर केले असतील, ते सुद्धा पुढे येईल त्याच्यामध्ये। या संदर्भात आपण काही मागणी काही मुख्यमंत्र्यांना काही करतो? नाही, मी आमदार म्हणून आता सुप्रियाताई पण तिथं बोलताना सांगितलं की ह्याचा पाठपुरावा करणार आणि हे सभागृहामध्ये आम्ही मांडणार हा विषय। तर पहिली गोष्ट या गोष्टी आम्ही पाठपुरावा करणार, सभागृहात मांडणार अशी मागणी यांनी संदीप क्षीरसागर यांनी केलेली आहे। कॅमेरा पर्सन हर्षलसह मी संभाजी मुंडे, परळी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।